हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे वीकेंड आणि आम्ही एकदम आरामात मजेशीर उठलेलो आहे आणि सकाळपासून उठल्यापासून फक्त बाळाशीच खेळतो आहे अँड तेच चालू आहे. इनफॅक्ट रात्री पण आम्ही उशिरा झोपतो कारण की बाळ लवकर झोपत नाही, बाळ रडत राहतं आणि त्याच्यानंतर आम्ही टाईमपास करत राहतो. जेव्हा बाळ झोपलेलं असतं तेव्हा पण आम्ही गप्पा मारत राहतो आणि दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो अँड वीकेंडला तेच हालत आहे. सरळ पसाऱ्यामध्ये हे तुम्ही बघू शकता, पूर्ण पसारा आहे या कपाटामध्ये आणि त्याच्यामध्ये मला ही एक नवीन गोष्ट दिसते. प्राचीन काही ना काही नवीन नवीन ऑर्डर करतच राहते. आता आपण तिला जाऊन विचारूया हे काय ॲक्च्युली. प्राची नेहमी काही ना काही ऑर्डर करते, हे काय ऑर्डर केलं आता? दाखव काय म्हणजे खूप गोष्टी ऑर्डर करते. हे काय आहे? अरे ही खूप कामाची गोष्ट आहे, मी तुला दाखवते. आणि असं नाही की फक्त माझ्याच कामाची गोष्ट आहे, तुझ्या सुद्धा कामाची गोष्ट आहे. माझ्यासाठी काय कामाची गोष्ट नाही आणलेली आहे, मी तुला सांगते काय आहे. मी ऑर्डर केलेला आहे अगाराचा कॉस्मिक प्लस सॉनिक इलेक्ट्रिक टूथब्रश. आणि जे की तुम्ही बघता आहे की ह्याचा हा एक इलेक्ट्रिक टूथब्रश आहे आणि ह्याच्यासोबतच मला हे हेड्स अटॅचमेंट आलेलं आहे आणि त्याबरोबर हे 5 रिप्लेसेबल अटॅचमेंट्स आहेत ते सुद्धा रिसीव्ह झाले आहेत ह्या एका बॉक्समध्ये. अँड ट्रॅव्हल फ्रेंडली बॉक्स सुद्धा रिसीव्ह झालाय, जो की आपण ट्रॅव्हलिंग करताना किंवा दुसरीकडे कुठे ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यूज करू. हा इलेक्ट्रिक टूथब्रश आहे म्हणून ह्याला आपण चार्जिंग करून वापरू शकतो. ह्याला इथे एक चार्जिंग पोर्ट सुद्धा दिलेला आहे, इथे एक ऑन ऑफचं बटन दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये डिफरंट मोड सुद्धा दिलेले आहेत. सांगितलं ह्याच्यामध्ये डिफरंट मोड्स दिलेले आहेत. तर व्हाईट मोड आपण टीथ व्हाईटनिंग साठी यूज करू शकतो. क्लीन मोड आपण गम्स क्लीन करण्यासाठी, टीथ क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह मोड दिलेला आहे, ज्यांच्या दातांमध्ये सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सेन्सिटिव्ह मोड यूज करू शकतो. त्यानंतर पॉलिश मोड दिलेला आहे, सो आपले दात क्लीन झाल्यानंतर आपल्याला जर पॉलिश करायचं असेल सो त्यासाठी हा पॉलिश मोड दिलेला आहे. आणि अजून एक छान असा एक मोड दिलेला आहे, तो म्हणजे मसाज मोड. सो आपले टीथ जर आपल्याला मसाज करायचं असेल सो त्यासाठी मसाज मोड सुद्धा यूज करू शकतो. अशा प्रकारे डिफरंट मोड्स याच्यामध्ये दिलेले आहेत. आपल्याला जसं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण मोड यूज करू शकतो आणि ह्याच्याने आपण टूथब्रश ब्रश करू शकतो. सो ट्रेडिशनल मेथड जी आपण टूथब्रशची यूज करतो त्याच्याशिवाय काहीतरी वेगळं, युनिक आणि अफोर्डेबल असं मी हे ऑर्डर केलेलं आहे. दाखवते ह्याला यूज कसं करायचं ते. याला चार्ज करणं सुद्धा खूप इझी आहे. यांनी एक कनेक्टिंग वायर दिलेली आहे आणि इथे आपला कनेक्टर आहे. सो मी ह्याच्यामध्ये अटॅच करते अँड हा चार्जिंग मोड वरती गेलेला आहे. इझिली आपण हा अगारोचा कॉस्मिक प्लस सॉनिक इलेक्ट्रिक टूथब्रश स्टार्ट सुद्धा करू शकतो. ह्याच्यामध्ये सॉनिक टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे हा प्लाक रिमूव्ह करतो आणि आपल्या डेंटल हेल्थला इम्प्रूव्ह करतो. त्यामध्ये 40,000 स्ट्रोक्स पर मिनिट येतात, त्याच्यामुळे आपले गम्स जे आहे आणि प्लाक रिमूव्ह होतो. हा 2 मिनिटचा टायमर सोबत येतो. सो तुम्ही जेव्हा पण यूज कराल तेव्हा 2 मिनिटचा टायमर ऑटोमॅटिकली सेट होतो, सो दॅट तुम्ही ओव्हर ब्रशिंग करत नाही आणि तुमच्या टीथला हार्म होत नाही. सो असे वेगवेगळे ह्याचे फायदे आहेत. सो मी आता व्हाईट मोड यूज करणार आहे माझ्या टीथसाठी आणि मी तुम्हाला दाखवते की हा किती इफेक्टिव्ह आहे ते. त्यांचा IPX7 वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे आपण ह्याला नळाच्या पाण्याखाली सुद्धा वॉश करू शकतो. सो तुम्ही बघू शकता की मी ह्याला क्लीन सुद्धा करून घेतलं. ह्या टूथब्रशमुळे तुम्ही बघू शकता की माझे दात किती जास्त क्लीन झालेले आहेत ते, आणि माझी ह्याच्यामुळे स्माइल अजूनच जास्त येणार. जेन्युअनली हा खूप इफेक्टिव्ह आहे. आणि ह्याचं चार्जिंग तर सांगेल तर चार्जिंग एकदा केल्यावरती आपण 25 दिवस वापरू शकतो. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ असं 2 टाइम यूज करून सुद्धा 25 दिवस वापरू शकतो. खूप अफोर्डेबल, इझी टू यूज आणि खूप छान असा दिसणारा इलेक्ट्रिक टूथब्रश ऑर्डर केलेला आहे आणि हा खूप इफेक्टिव्ह आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन. जर तुम्हाला सुद्धा अगारोचा कॉस्मिक प्लस सॉनिक इलेक्ट्रिक टूथब्रश आवडला असेल तर नक्की चेकआउट करा. मी सगळ्या ज्या डिटेल्स आहेत आणि लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेकआउट करा आणि तुमच्यासाठी सुद्धा इफेक्टिव्ह आणि अफोर्डेबल असा टूथब्रश ऑर्डर. बरेच दिवसापासून असं चालू होतं की पप्पा बाळ झाल्यापासून दीदीच्या, माझ्या आणि जिजूंच्या, प्राचीच्या सर्वांच्या मागे लागले की तुम्ही सर्व ऑनलाईन ऑर्डर करता, सर्व बाळासाठी जेवढे पण गिफ्ट्स वगैरे आहेत सर्व घरी आपल्या पोचताय आणि मला काय आणायलाच भेटत नाही. मग पप्पांनी आज चुपचाप जाऊन एकदम सरप्राईजमध्ये पप्पा बाळासाठी काहीतरी घेऊन आलेले आहेत अँड पप्पा खूप एक्साइटेड आहे ते दाखवायला. ते थांबलेले आहेत हॉलमध्ये, मला बोलले की तू ये, तू बघ आधी आणि नंतर मग बाळाला दाखव. तर मी आधी तुम्हाला दाखवतो ते काय आहे ते. पप्पा जस्ट खाली जाऊन आलेत आणि पप्पांनी बाळासाठी फर्स्ट गिफ्ट आणलेलं आहे. हा पप्पा कुठून आणलं? वाशिवून. पप्पा वाशिवून शॉपिंगला जातो आणि पप्पांनी खूप छानसं असं बाळासाठी आणलंय स्वेटर. हा जा बाळाला द्या पप्पा तुम्हीच. तुम्ही द्या ना तुमच्या हाताने.
तुम्ही पहिल्यांदा बाळासाठी गिफ्ट आणले तर तू दिलं काय मी दिलं काय द्या, तुम्ही द्या. चला बघा बाळाला आवडतं का गिफ्ट. बाबांनी आणलेलं गिफ्ट आवडतं का. हे आमच्या परीसाठी. बाबांनी काय आणलं. पिंक पिंक ड्रेस. अरे वा, मस्त ड्रेस आणला बाबांनी. सॅन्टा क्लॉसच बनवायचे. सॅन्टा क्लॉज बनणार बाबू. रेड असं तसंच झालं असतं ना. रेड असतं तसं सॅन्टा क्लॉज. अजून थोडं 15 दिवसांनी होईल माझा. थोडासा मोठा आहे. मस्त आहे तो. पप्पांचं पहिलं गिफ्ट. बापरे, कधी चालले काय आणायचं मम्मीसाठी काय आणायचं काय नाही. चालू त्यांच्या मला. तुम्ही सगळं ऑर्डर करतात मी काय आणू, तुम्ही सगळं ऑर्डर करतात मी काय आणू. छोटे घेऊन आले ते. बबलीसाठी आमची आवडती बबली आहे बाबा. आहे आणि रेडी होऊन निघालेलो आहे आम्ही. घरातली सगळी कामं आटोपून. येस, बाबू आहे त्याच्यामुळे बरीच कामं घरात आहेत. सो ते सगळ्या गोष्टी आटोपल्यात आणि त्याच्यानंतर निघालेलो आहे. बाळ घरात असल्यामुळे असं मन इच्छा नाही होत. म्हणजे सॅटर्डे संडे तरी आमची इच्छा होत नाही बाहेर निघायची. बट स्टील स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे म्हणून मी आणि सूरज निघालेलो आहे. दिवस झालं. माझी जी स्किन आहे ना ती तुम्ही बघू शकता की इथे असे पिंपल्स आल्यामुळे हे झालंय. पुन्हा इथे सुद्धा पिगमेंटेशन वाढलेलं आहे अँड खूप ड्राय सुद्धा होतीये. थंडी सुद्धा वाढलेली आहे त्याच्यामुळे. सो मी सूरजला म्हटलं की आपण बाहेर निघालेलोच आहे तर एका चांगल्या डर्मॅटला दाखवूया. सो दॅट ती काहीतरी सजेस्ट करेल किंवा तो डॉक्टर काहीतरी सजेस्ट करेल आणि माझ्या स्किनचं काहीतरी करता येईल मला. कारण की सेल्फ पॅम्परिंग पण तेवढीच महत्वाची आहे. तर सूरज बोला लेट्स गो, जाऊयात म्हणून आपण. येस, आणि आम्हाला हे रेकमेंड केलं आहे आमच्या घरातल्या डॉक्टरांनी. इथे आहे ऐश्वर्या पाटेकर डॉक्टर. आणि आपल्याला आयशू पण भेटेलच ना आता. ऐश्वर्या पण भेटेल. ऐश्वर्या दाखवते तुम्हाला मी. ऐश्वर्याने मेकओव्हर केलेला आहे. ऐश्वर्या फुल लग्नाच्या तयारीत आहे बाबा. येस, दादाच्या लग्नाची तयारी सुरू होणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत सांगितली नव्हती. बट येस, दादाचं लग्न करायचं आहे. ह्या वर्षी होणार होतं पण ह्या वर्षी त्या लग्न नाही होणार. दादाचं लग्न आता थोडंसं डिले झालेलं आहे आणि नेक्स्ट इयरला गेले. बट तयारी आम्ही स्टार्ट करणार आहोत. अजून तारीख वगैरे काढलेली नाहीये. सो ती सुद्धा डिस्कशन मध्ये आहे. डिस्कशन झालेलं आहे बट ऍक्च्युअल तारीख अजून पण फिक्स नाही झालंय. जेव्हा फिक्स होईल तेव्हा तुमच्यापर्यंत ती मी पोहोचवेलच. अँड येस, आता आम्ही निघतो आणि लवकर पोहोचतो. माझी स्किन ट्रीटमेंट बघू आपण काय करणार आहे. वेळ मिळतोय की नाही त्यावरती पण डिपेंड आहे की तिथे गेल्यानंतर वेळ मिळतोय की नाही. कारण काय घरी जाऊन पहिले मम्मीला दादाला भेटायचं आहे आणि मला तर मम्मीला वीकेंडलाच भेटायला मिळतं. असं मला जाणंच होत नाहीये. रोज ऑफिसला झाल्यामुळे मला बिलकुल पण जाणं होत नाहीये. बट स्टील आता मी आता जाणार आहे, मम्मीशी भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर स्किन ट्रीटमेंट करायला सुद्धा जाऊ आणि बघू आमच्या ऐश्वर्या डॉक्टर काय सजेस्ट करताय त्यानुसार करू. ऐश्वर्याने पण आय गेस मध्यंतरी हा, स्किन केअर ऐश्वर्या असं म्हणजे ऐश्वर्या सर्व मुली करत करत असेल. राहतात. हा, सर्व मुली करत राहतात. मी usually नाही करत. प्राची जरा आमची कंजूस दिली आहे. कंजूस बोलू शकतो यार, कंजूस बोलू शकतो. मला असं वाटतं काय पैसे खर्च करायचे एवढे स्किन वरती. ते काय घरचं काय ना काय लावून पण होऊन जातं. मला लावायचं ते पण नाही लावत. आजकाल वेळच नाही मिळते मला. सो तोच एक गोष्ट झाली की वेळ नाही मिळते. बट स्टील स्वतःसाठी हा वेळ काढला पाहिजे. आणि असं प्रत्येक वेळेला मी बोलते आणि प्रत्येक वेळेला मी माझीच गोष्ट विसरते. हे तो मोमोज असलं. सर आपण घ्यायचं का पुपू? बघू ना, घेऊ तर शकतो. मला तर आवडतं खूप. मला पेट्स तर खूप आवडतं. बट आम्ही विंगो गेल्यानंतर असं काही विचारच केला नाही की घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा. आणि आता तर सध्या बाळ आहे म्हणून बघू. पण जेव्हा आम्ही मोठं घर घेऊ ना तेव्हा आम्ही घेऊ. मे बी तेव्हा म्हणजे कधी घेऊ रे, घेऊ. कधी जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ. सो मी पोचली मम्मीकडे अँड मम्मीची बिल्डिंग, दादाची बिल्डिंग, इथे सगळे दुकानं वगैरे सगळं स्टार्ट झालं आहे. आम्ही गेलो, थोडा वेळ बसलो आणि मी डिसाईड केलं परत की मला जायचंच आहे म्हणून. आज प्राचीने आजच डिसाईड केलं आहे की आज जे आहे शनिवार आहे, वीकेंड आहे, मला करायचं आहे. करायचं आहे, तो गोंधळ होऊ दे. सो म्हणून सूरज मला आता घेऊन चाललाय. चल ना जाऊया. न्यू पनवेलला केलं ती न्यू पनवेलला जाऊन येऊया. चला.
मी पोहोचलेले आहे डर्मा एस्थेटिक क्लिनिकच्या इथे आणि जे की आहे न्यू पनवेलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता की इथे स्किन, हेअर आणि डर्मॅटॉलॉजिस्टचे जे पण ट्रीटमेंट होतात त्या सगळ्या प्रोव्हाइड करतात. आणि मला हे ऐश्वर्याने रेकमेंड केलेलं कारण का तिने सुद्धा इथे येऊन तिच्या स्किनसाठी एखादी ट्रीटमेंट घेतलेली होती. सो त्यासाठी मी सुद्धा आलेली आहे. सो लेट्स सी इथे डॉक्टर असतात आणि डॉक्टर त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून कुठली ट्रीटमेंट आपल्या फेससाठी चांगली आहे, स्किनसाठी चांगली आहे ते सजेस्ट करतात आणि मग फेशियल वगैरे करवतात किंवा स्क्रीन ट्रीटमेंट करवतात. सो त्यासाठी मी आलेली आहे. सो लेट्स आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मला कुठली ट्रीटमेंट सांगणार आहे कारण का माझी स्किन ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त हीटमुळे बोला किंवा पोल्युशनमुळे खूप जास्त खराब झाली असं मला तरी वाटतं आहे. सो लेट्स सी आतमध्ये गेल्यावरती आज काय होत आहे ते. ॲक्च्युली माझी स्किन ना थोडीशी ड्राय होती आहे आणि पिगमेंटेशन पण वाढलेलं आहे. सो मला असं पाहिजे नव्हतं की फेशियल तर आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करतो बट ॲक्च्युअल डॉक्टरकडून काही सजेशन मिळून कुठलं करायला पाहिजे किंवा स्किन ट्रीटमेंट कुठली करायला पाहिजे ते मला ॲक्च्युअली सजेशन पाहिजे नव्हतं. हे बघा आमच्या इथे खूप काही आमच्या इथे फेशियल्स होतात. मेडी फेशियल होतं, हायड्रा फेशियल होतं आणि कोरियन फेशियलही होतं. आता तुमची स्किन ऑलरेडी छान आहे, फक्त ड्रायनेस येते तर बेटर आता हायड्रा फेशियल करूया. बिकॉज हायड्रा फेशियल आपल्या स्किनला हायड्रेट करतो, खूप ग्लो करतो, स्किन थोडी हे होते, टॅनिंग रिमूव्ह होऊन जाते. तर हायड्रेट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी पिणे आपण जास्त पाणी पित नाही. सो आमच्या इथे तर मोस्टली मी हायड्रा फेशियल सजेस्ट करतो फॉर द पीपल हू डझंट नो देअर स्किन इज सो ड्राय. अँड आता तुम्ही डॉक्टरनाही कन्सल्ट करा, ते तुम्हाला खूप चांगलेही सांगतील. आमच्याकडे लेझर्सही होतात इफ यू वॉन्ट लेझर ऑल्सो अँड केमिकल पिल्सही होतात. खूप ॲक्ने मार्क्स येतात कोणाकोणाला, खूप टॅन स्किन असेल तर टॅन स्किनसाठी पिल्स असतात. खूप डिफरंट स्किनसाठी असतात. डॉक्टर ऍक्च्युअल मध्ये चेक करून मग नंतर हो, suggest आणि करतात पहिले कुठलं केलं डॉक्टरकडनं पाहिजे. कन्सल्ट करून घ्यायचं, त्याच्यानंतर ते सगळं सांगतात की कुठे काय करतो आपण, तुमच्या स्किनसाठी काय बेस्ट आहे ते. आणि तो पण डॉक्टरनी कन्सल्ट करून तुम्ही मग तुमच्यासाठी बेस्ट होऊन जाईल काय पाहिजे ते. थँक्यू. फायनली माझं हायड्रा फेशियल कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या फेसवरचा ग्लो म्हणजे जसं मी आधी सुद्धा बोलले की माझी स्किन आता रिसेंटली खूप जास्त ॲक्ने प्रोन झालेली होती. सो ॲक्नेसाठी सुद्धा मी प्रॉपरली गाईड केलं की तू हायड्रा फेशियल कर आणि जसे सेशन घेशील तसे जास्त रिझल्ट दिसतील. सो त्याप्रमाणे त्यांनी मला खूप छान अशी ट्रीटमेंट दिलेली आहे. सो तुम्हाला सुद्धा कधी स्किनची ट्रीटमेंट करायची असेल किंवा हेअर ट्रीटमेंट करायची असेल तर नक्की यांच्या क्लिनिकला व्हिजिट करा. जे काही ॲड्रेस असेल किंवा सगळ्या ज्या डिटेल्स असेल त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. काय डॉक्टर काय बोलताय? काय बाबा डॉक्टर चांगले वाटतंय. ते पण पहिलं दाखव जरा, नीट दाखव जरा. जिजू बघा व्हेरी ना. नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. नीट बघू दे ना मला पण. कशा वाटतात बघा आमच्या मॅडम मॅडम बघा. क्या बात आहे. ऐश्वर्या लाईव्ह झालीये. जोरात एकदम. तयारी जोरात आहे. कशा वाटतात? सर्वांनी मस्त वाटतंय. परत दाखव मागे थोडस हे करून. मस्त केस कापले कापले नाही ना. ट्रिम केलं. मस्त वाटतं. काय केलं, बाल्याच केलं की बालेच केले. बाल्याचंच केलं ना? केलेले ना म्हणून ते थोडेसे हाईट अशी आहे. पण ते कल गेले. हा मग ते कसे अरे ऑब्विसली ते कसे जाणार, ते थोडी परमनंट होते. मला वाटतं ते स्टोरीवर दाखवलं तसे झाले परमनंट. तुमच्या काय निकिलीवर तर कुठं तशी सोडली असं सोडतो का? मला व्हिडिओ मध्ये वाटलं की तू फक्त एक हायलाइट पण केलं वरचा पुढचा वाला. ते फ्लिक्स होते ना तर बोला मी थोडं बरोबर पूर्णच look आला ना इकडनं असा, इकडनं की असं थोडं असं लाईट असं. छान वाटतं एकदम मस्त. फर्स्ट डेवलप चांगले वाटत होते ना पूर्ण एकदम स्ट्रेट मध्ये पण छान वाटतं. आणि त्यांना मी सांगितलं थोडे कट कर. आता मला ठीक आहे. मोठेच आहेत. मस्त वाटतं. बरं जास्त कापल्या नाही तू. हे बघ, हे बघ, हे बघ. हा तुझं सांग आता कसं केलं तरी म्हणजे तुला असं वाटलं क्रीम असं पूर्ण हे करत आपलं थोडं मशीन चांगलं वाटतं फेस चांगलं. त्याने ऍक्नेसाठी हे पण आयशू माझा फेस बघ. तुम्ही काय नाही केले तुम्ही काय नाही केले दिसून येतं. राशीचं तरी ऍटलीस्ट
समजतंय की काय पूर्ण फेशियल क्लीन झालं पाहिजे. इतना बेइज्जती मेरा आणि कभी गोरे- नहीं. आणि इतना बेइज्जती थांबा जरा तुमचं लास्ट वीक पहिले करून घ्या तुम्ही. मी त्याच्यावरती बोलणार आहे. काही खरं नाही.